Hello, good morning, and welcome to my Vedanta classes. My name is Anil Pate. Today, we are going to learn about classroom small talks. We have already word. We have already done some of phrases जे क्लासरूममध्ये वापरले जातात. आपण ह्याच्यावरती अगोदर काही व्हिडिओ बनवले आहेत. बट सम ऑफ स्टुडंट्स काही विद्यार्थ्यांचं दे आर सेईंग की दे हॅव कम बॅक की तुम्ही छोट्या स्मॉल स्मॉल व्हिडिओ बनवा, नॉट मोर दॅन 10 मिनिट्स. सो वी हॅव आम्ही त्यामध्ये काही विभागणी केली. वी हॅव डन इन डिफरंट पार्ट्स. तर आपण छोट्या स्मॉल स्मॉल व्हिडिओ आपण आता बनवले आहेत. सो instead of six slides we have make 3 or 2. So we'll go one by one. जेव्हा आपण when we are talking when we are discussing in classroom, जेव्हा आपण क्लासमध्ये काही शब्द वाक्य बोलतो जे विच विल बी डिस्कसिंग बिटवीन टीचर अँड विद्यार्थी, म्हणजे विद्यार्थी आणि टीचरमध्ये काही संभाषण होतं. त्या संभाषणबद्दल आपण आज चर्चा. वी आर गोइंग टू टॉक अबाउट स्मॉल टॉक्स विच विल बी यूज्ड इन क्लासरूम. तर आपण जेव्हा वेन वी आर टॉकिंग अबाउट क्लासरूम, तर आपण प्रथम काय बोलतो की ग्रीटिंग म्हणजे शुभेच्छा. आपण शुभेच्छा म्हणजे सुरुवात कशी करतो कुठल्या आपण वेन वी आर डिस्कसिंग समथिंग. तर टीचर आणि विद्यार्थीमध्ये काय संभाषण होते त्याबद्दल आपण आज डिस्कस करूया. तर आपण पहिलं आहे स्लाइड्स ग्रीटिंग. सो हॅलो एव्हरीवन. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड आफ्टरनून टू ऑल. Hello there Prakash. Good afternoon everybody. How are you today? How are you getting on? How's life? How are the things with you? How are things with you? Are you feeling better today, Suresh? Suresh? What a lovely day. What a rainy day. ओके. आणि आपण त्याचं मराठी ट्रान्सलेशन पण दिलेलं आहे की आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू की यू डोंट यूज इट फॉर फ्लुएन्सी इन इंग्लिश. फक्त आपण रेफरन्ससाठी त्याचा उपयोग करायचा आहे. तर त्याचं तुम्ही यू कॅन जस्ट गो थ्रू. जसं आपण ग्रीटिंगच्या मराठी आहे शुभेच्छा. सगळेजण कसे आहात? सगळ्यांना नमस्कार. तू प्रकाश कसं काय आहेस? सगळ्यांना नमस्कार. हे साधारणपणे 12च्या नंतर आपण 4पर्यंत युजली यूज करतो. आज कसं आहेस? कसं चाललं आहे? लाईफ कशी चालली आहे किंवा कसे आहात? सुरेश, आज तुला चांगलं वाटतंय? काय छान दिवस आहे? काय पावसाळी दिवस आहे? छान दिवस. सो दिज आर द मराठी ट्रान्सलेशन. आपण त्याचा वी कॅन गो थ्रू. नेक्स्टमध्ये जाऊया. क्लासरूममध्ये आपण नेक्स्ट कोणता टॉपिक यूज होतो? दुसऱ्यामध्ये की आपण एकदा क्लासला वी एंटर इन टू क्लास की टीचर आपल्याशी टाईम टू बिगिन म्हणजे क्लासला सुरुवात कशी करतात. सो डिज आर द फ्रेजेस ज्या क्लास सुरू होतो तेव्हा वापरले जातात. सो टाईम टू बिगिन म्हणजे सुरुवात. लेट्स बिगिन टुडेज लेसन. चला तासाला सुरुवात करूया. आय होप यू आर ऑल रेडी फॉर युअर इंग्लिश लेसन. म्हणजे अशा आहे तुम्ही इंग्लिशसाठी तासासाठी तयार आहात. आय थिंक वी कॅन स्टार्ट नाऊ. म्हणजे मला वाटते आता सुरू करावे. इज एव्हरीबडी रेडी टू स्टार्ट? सगळेजण तयार आहात? इट्स टाईम टू बिगिन, प्लीज स्टॉप टॉकिंग. मी सुरुवात करण्याची वेळ आहे, कृपया शांत राहा. आय एम वेटिंग फॉर युअर टू स्टॉप टॉकिंग. म्हणजे तुम्ही शांत राहण्याची आम्ही वाट पाहतो. म्हणजे शिक्षक तुम्हाला सांगत आहे की तुम्ही शांत राहा. सो दिज आर द फ्रेजेस. सेटल डाऊन नाऊ सो वी कॅन स्टार्ट नाऊ. म्हणजे वर्ग सुरू करण्यासाठी तुम्ही तयार राहता. आता सगळे तयार राहा म्हणजे सगळ्या व्यवस्थित नीट, म्हणजे सगळ्या गोष्टी जे क्लास सुरुवात करण्यासाठी ज्या लागतात त्या सगळं व्यवस्थित करा, म्हणजे नीट करा. वी वोंट स्टार्ट अंटिल एव्हरीवन इज क्वाईट. म्हणजे तुम्ही शांत होईपर्यंत आपण सुरुवात करणार नाही. म्हणजे शिक्षक म्हणतात ना की अजूनपर्यंत तुम्ही बोलत आहात तर मी क्लासला सुरुवात करणार आता, तेव्हा यू जस्ट कीप क्वाईट. म्हणजे एव्हरीवन इज क्वाईट. स्टॉप टॉकिंग अँड बी क्वाईट. म्हणजे बोलणे थांबवा आणि शांत. म्हणजे तोच एक दुसऱ्या पद्धतीने आपण बोलतो. सो वी कॅन यूज दॅट फ्रेज आल्सो.
पॅक युअर थिंग्स अवे, पॅक युअर थिंग्स अवे म्हणजे शाळेच्या वस्तू नीट आवरा, व्यवस्थित ठेवा. क्लोज युअर बुक्स, क्लोज युअर बुक्स, पुस्तके बंद करा. पुट युअर बुक्स अवे, पुट युअर बुक्स अवे म्हणजे पुस्तके बाजूला ठेवा. सो दिज आर द सम ऑफ फ्रेजेस. आपण ह्या फ्रेजेस क्लासरूम चालू असताना आपण शिक्षक आणि आपल्यामध्ये संभाषण होतं. नंतर लास्ट तिसरी आहे ड्युरिंग द क्लास म्हणजे क्लास चालू असताना आपण कोणकोणत्या शब्द बोलतो. आर यू रेडी, आर यू रेडी, तुम्ही सगळे तयार आहात. एव्हरीबडी सगळेजण, एव्हरीबडी सगळेजण. पे अटेन्शन एव्हरीबडी सगळ्यांनी लक्ष द्या. पे अटेन्शन एव्हरीबडी सगळ्यांनी लक्ष द्या. ओपन युअर बुक्स ॲट पेज सो अँड सो म्हणजे पुस्तकाचं पान उघडा, कुठलं नंबर कुठला आहे ते उघडा. सो ओपन युअर बुक्स ॲट पेज. यू नीड पेन्सिल्स रुलर्स, यू नीड पेन्सिल्स रुलर्स, तुम्हाला पेन्सिल किंवा पट्टीची गरज आहे. वी विल लर्न हाऊ टू, वी विल लर्न हाऊ टू म्हणजे एखादी गोष्ट काय करतात त्याला आपण यू जस्ट ब्लँकमध्ये तुम्ही ते भरायचं आहे ते. यू विल लर्न हाऊ टू म्हणजे नंतर त्याप्रमाणे एखादा नवीन शब्द टाकायचा आहे. यू हॅव 5 मिनिट्स टू डू दिस, यू हॅव 5 मिनिट्स टू डू दिस, तुम्हाला हे करण्यासाठी 5 मिनिटं आहेत. टर्न टू पेज नंबर सो अँड सो, टर्न टू पेज नंबर सो अँड सो. लुक ॲट ॲक्टिव्हिटी 5, लुक ॲट ॲक्टिव्हिटी 5 म्हणजे कृती क्रमांक 5 पहा. रिपीट आफ्टर मी म्हणजे माझ्यानंतर बोला, रिपीट आफ्टर मी किंवा अनुकरण आपण त्याला बोलतो अनुकरण, फॉलो मी. अगेन प्लीज म्हणजे कृपया पुन्हा करा, कृपया पुन्हा करा. लेट्स दिस नॉट लाईक दिस, असं करा किंवा असं. सो टीचर आपल्याला बोलतं की हे असं करा, प्लीज डू दिस, प्लीज डू नॉट डू दिस. सो अशा पद्धतीनं क्लासच्या दरम्यान आपण असं शब्दांचा वापर करतो. सो विल लर्न मोर अबाउट क्लासरूम स्मॉल टॉक्स इन नेक्स्ट व्हिडिओ. सो अंटिल गुड बाय अँड थँक्यू व्हेरी मच.